नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो फलदायी आहे असं मी म्हणेन. कारण विलंबाने का होईना पण त्यांच्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. त्यांनी थोडा पेशन्स ठेवण्याची गरज आहे, थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. आणि तो जर संयम स्वतः नीट बाळगू शकले तर सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरवलेल्या ज्या आहेत त्या होतील. त्यामुळे खूप चिडचिड किंवा उतावळेपणा करण्याची त्यांना गरज भासणार नाही. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर डोकेदुखीचा त्रास त्यांना या महिन्यात होण्याची शक्यता दिसून येते. मीन राशीच्या व्यक्तींना ती डोकेदुखी सुद्धा काही दिवसाच्या काही काळात असते आणि काही काळानंतर नाहीशी होते. औषध घेतलं आणि नाही घेतलं तरी सुद्धा ही गोष्ट होऊ शकते. तर ती डोकेदुखी जी आहे ती सर्दीमुळे होते. डोक्यात काही गोष्टींचा अनावश्यक कचरा म्हणजे विचारांचा कचरा जर भरला असेल तर त्यामुळे डोकेदुखी होते. तर ती डोकेदुखी तुम्ही दूर करण्याचा स्वतःहून प्रयत्न करा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या डोक्यात भरून घेऊन त्याच्यावर आपला वेळ खर्च करू नका आणि त्याचा परत काहीतरी विचार आणू नका. मीन राशींच्या व्यक्तींनी ही गोष्ट केली तर त्यांची प्रकृती या महिन्यात त्यांना साथ देईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की नवनवीन व्यवसाय किंवा नवनवीन संधी त्यांच्यासाठी वाट बघतायत. या महिन्यात त्या संधी आपल्याला चुतकारतील आणि आपल्याला एक आमंत्रण देतील. तर ते नक्की काय आहे हे आपण जाणून घ्या. ती कशा प्रकारची संधी आहे, आपल्याला किती लाभदायक आहे, ह्या सगळा विचार करून तुम्ही या संधीचा फायदा घ्यायचा विचार केला तरी चालू शकेल. पण ही संधी तुम्ही घ्यावी असा माझा सल्ला आहे. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहतील आणि तुमचा प्रोत्साहन जे वाढवतील आणि प्रमोशनसाठी तुमचं नाव नक्की या महिन्यात रेकमेंड करतील असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी मात्र या महिन्यात फाजील आत्मविश्वास बाळगू नये. पूर्वीचा अनुभव किंवा पूर्वी असं झालं होतं म्हणजे ह्या महिन्यातही होईल असा काही जर तुमचा दुराग्रह असेल तर तो ह्या महिन्यात गळून पडेल. म्हणून पूर्वीचं पूर्वी राहिलं, आत्ता जे आहे त्याचा पुन्हा रिव्ह्यू घ्या आणि ते नक्की आपल्याला आत्ता फलदायी आहे की नाही ते बघा. व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये संधी प्राप्त होतील, त्याचा नक्की आपल्याला आपण कसा उपयोग करून घ्यायचा याचं एकदा पुन्हा कॅल्क्युलेशन करा. व्यवसायातील आपला भागीदार जो कोणी आहे त्याच्याशी सल्लामसलत करा आणि भागीदाराच्या सल्लामसलतीने हा निर्णय घ्या असा मला सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. शिक्षण घेणारी जी काही मुलं आहेत त्यांनी उत्तरार्धामध्ये फालतू आत्मविश्वास बाळगू नका. पूर्वार्धामध्ये त्यांच्या अभ्यासात प्रगती चांगली आहे पण त्याचा परिणाम उत्तरार्धात असा होऊ शकतो की फाजील आत्मविश्वास किंवा अनावश्यक विश्वास वाढून ते आयत्या वेळी काहीतरी आपली संधी किंवा चांगली प्रशंसा गमावून बसतील. तर असा जो एक काळ आहे उत्तरार्ध जो आहे त्या उत्तरार्धामध्ये मीन राशींच्या व्यक्तींनी जास्त सावध असायला हवं की जेणेकरून त्यांचा फाजील आत्मविश्वास त्यांना धोका देणार नाही. आपण जो काही अभ्यास करताय त्यात पाठांतरावर आपण जोर देताय ही गोष्ट जरी असली तरी काही गोष्टी तंत्रानी म्हणजे गणित हा विषय हा तंत्रानी सोडवायचा असतो किंवा समजून घेऊन सोडवायचा असतो. तर ते तंत्र आत्मसात करा आणि काही विषयांचा अभ्यास तुम्ही अशा प्रकारे करा की ज्यात पाठांतर काही काम देणार नाही, तुम्हाला मदत करणार नाही. तर असा अभ्यास तुम्ही यावेळेला अवलंबा म्हणजे तुम्हाला अभ्यासातील प्रगती चांगली दिसून येईल. कौटुंबिक बाबतीत तुम्ही म्हणाल तर कौटुंबिक जी काही आपली डिमांड आहे ती सगळ्या गोष्टी परिपूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्ती आपल्याला साथ देतील आणि ती साथ दिल्यानंतर साहजिकच तुम्हाला निश्चित बरं वाटेल. पती पत्नी ज्या आहेत त्यांचा काही कारणातरी मतभेद जरी झाला
तरी तो निवळेल. मग तो मतभेद काही टोकाची भूमिका घेणार नाही किंवा खूप तणावा पण लागणार नाही. सामंजस्याने या गोष्टी सुटतील. म्हणून जी पतिपत्नी आपल्या गोड बाळाच्या आगमनाची वाट बघत आहेत त्यांना हा महिना खूप चांगला आहे असं म्हणता येईल. तो विचार त्यांनी करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यांना लवकरच याची सुवार्ता कानी पडेल असं मला या ठिकाणी दिसून येईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपली भावंड किंवा आपले मित्र आपल्याला या महिन्यात साथ देतील. मित्रमंडळी किंवा भावंडांबरोबर एक गेट टुगेदर किंवा काहीतरी सहल असं आयोजन तुम्ही या महिन्यात करू शकता. एकत्र येण्याच्या काहीतरी कारणाने तुम्ही एकत्र येऊ शकता असं या ठिकाणी दिसून येत आहे. तर तुम्ही हे अवश्य करा असं मला या ठिकाणी सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. उत्पन्न तुमचं जे आहे ते ह्या महिन्यात ओढून ताडून का होईना पण आपला इप्सित गोल जो आहे, जो उद्दिष्ट आहे ते तुम्ही साध्य कराल आणि त्यामध्ये तुम्हाला सरतेशेवटी महिन्याच्या शेवटी तुम्हाला तो आनंद नक्की मिळेल की आपण आपलं टार्गेट अचीव केलं. तर ते तुम्ही निश्चित करा आणि त्याचाही आनंद लुटा. मीन राशींच्या व्यक्तींना मी असा सल्ला देईन की त्यांचे हितशत्रू किंवा गुप्तशत्रू या महिन्यात थोडेसे ॲक्टिव्ह होते. म्हणजे तुमचं चांगलं बघू न शकलेले किंवा थोडंसं जलसी असलेले लोक तुम्हाला या महिन्यात काहीतरी पीडा उद्भवू शकतात त्यांच्याकडून. तर त्यांना फार जवळ करू नका आणि त्यांच्यावर खूप विसंबूनही राहू नका. असं त्यांना 4 हात दूर ठेवायला शिका. आणि सरतेशेवटी मीन राशींच्या व्यक्तींना मी असा सल्ला देईन की जर त्यांना व्यंकटेश स्तोत्र जर रोज संध्याकाळी या महिन्यात वाचता आलं तर त्यांनी ते अवश्य वाचन करा. आपल्या श्रद्धा चॅनलवर हे उपलब्ध आहे. तर ते तुम्हाला ऐकून जरी त्याची फलप्राप्ती होणार असेल तरी नीट कान देऊन तन मन धनपूर्वक ते ऐका. म्हणजे तुमच्या या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या या महिन्यातल्या दूर होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.